लाखो रुपये खर्च करूनही हजारातील फक्त 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी, तरुणांना चक्रव्यूहामध्ये फसवून ठेवलं जातंय। प्रयागराजमध्ये छात्रों की गुंज या कार्यक्रमातून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी 11 वाजता भेट होणार। आम्ही विकास कामांसाठी मोदींची खासगी वेळ घेऊन भेटतोय, सुळेंचं भाष्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले, ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार। मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक। उद्धव ठाकरे महागद्दार, तुम्ही झेंडा किंवा अजेंडा बदलला त्यावरून दुसऱ्यांची तुलना करू नका। राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटणं हे चुकीचं काय? शिंदे सेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंचं प्रत्युत्तर। भिवू नका, मी तुमच्या पाठीशी, असं मोदी गद्दारांना म्हणाले। मोदींचा हा धमकीवजा संदेश सुप्रीम कोर्टाला, शहांना की फडणवीसांना? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची असल्याचं दिसतंय, त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू। रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत, अजितदादा देखील तटकरेंना पदावरून हटवणार होते, रुपाली ठोंबरेंचा दावा। तर तटकरेंबद्दल पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बसून निर्णय घेतील, हसन मुश्रीफांचं सूचक विधान। रॅलीवर हल्ला करून माझ्या अटकेचा डाव, मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ। मनोज जरांगे आक्रमक। तर जरांगेंच्या सुरक्षेची हमी सरकारची, भेटून गैरसमज दूर करू, भाजप नेते प्रसाद लाड यांचं आश्वासन। कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही, मी ओबीसी एवढाच मराठ्यांच्याही जवळचा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंचा आरोप। भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं, शहर आणि जिल्ह्यासह अनेक भागात भूकंपाचे धक्के। 4.3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के। डोंबिवली डॉक्टर मारहाण केल्याप्रकरणी शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका। 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर, न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया। यूपीआय वापरासाठी कोणतेही शुल्क नसणार, सर्वसामान्य युजर्ससाठी यूपीआयद्वारे होणारे ते ग्राहक आणि इतर सर्व व्यवहार पूर्णपणे मोफतच राहणार, वित्त मंत्रालयाचं स्पष्टीकरण। एफडीए चायनीजकडे मोर्चा वळवण्याची शक्यता, चायनीज फूडकडे लक्ष द्या अशी लोकांची मागणी। तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानं पुढील कारवाई, चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांकडे असल्याची चर्चा। नंदुरबारमध्ये 56 मुलांचं लैंगिक शोषण, आरोपीकडून 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो हस्तगत। आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप। कर्ज काढून घेतलेल्या मोबाईलचा ईएमआय 60 दिवसात भरला नाही तर तुमचा मोबाईल लॉक होणार। थकीत रक्कम भरल्यानंतर शक्य तितक्या लवकर डिव्हाइस अनलॉक करावा लागेल। 1 जानेवारी 2027 रोजी हा नियम लागू होणार। भारतावर अमेरिका पुन्हा 100% टॅरिफ लावण्याची शक्यता। रशियाकडून पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्यांवर अमेरिका दंड लावणार। अमेरिकेच्या सिनेटमध्ये महत्त्वाचं विधेयक मंजूर।